अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला आहे. पहाटेपासूनच श्रींचा अभिषेक, महारुद्राभिषेक, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, पाळणा व गुलाल महाआरती कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडलं. जय श्रीराम, जय बजरंगबली की जयच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. सुमारे 30,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व शिवानंद सोलापूर यांनी दिली. मी ज्ञानेश्वर नागेश फुलारे, वडगाव जागृत मारुती मुख्य पूजन. आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री जागृत मारुती वडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ठीक 3:30 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, शिवपार्वती पूजा, गणपती पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेली आहे. व ठीक 6:54 पाळणा कार्यक्रम म्हणजे गुलाल वजनचे कार्यक्रम झालेले आहेत. व 7:20 गावाच्या मुख्य रस्त्यातून श्री जागृत मारुतीचे पालखीची मिरवणूक होणार आहे. व इथे आलेल्या भक्तांना महाप्रसादाची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे. अनेक राज्यांचे भक्तगण येत आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्यातील भक्तगण येणार आहेत व येत आहेत. आज कमीत कमी 25,000 ते 30,000 भक्तगण येतील अशी आशा आहे. भाविकांच्या सोयीसाठी 2 किलोमीटरपर्यंत दर्शन रांगा व्यवस्थित करण्यात आल्या होत्या. तसेच मंदिर समितीतर्फे महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून हजारो भक्तांनी त्याचा लाभ घेतलाय. हे जागृत व मनोकामना पूर्ण करणारे दक्षिणमुखी मारुतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध असून शारीरिक व मानसिक पीडा कमी करणे, आर्थिक संकट दूर करणे, नोकरी व संपत्तीत व्यापारवृद्धी यासाठी भाविक येथे श्रद्धेने येत असतात, अशी माहिती पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी दिली. हनुमान जयंतीनिमित्त मंदिरातून पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह निनादात उत्साहात काढण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीकांत खानापुरे, सिद्धराम वाघमोडे, प्रकाश मेंथे, प्रकाश सपकाळ, परमेश्वर सुतार, सांतय्या स्वामी, चौडप्पा सोलापुरे, श्रीमंत सवळकोट, श्रीमंत मेत्रे, मल्लू पाटील, बिराप्पा पुजारी, हाजी मलंग माने, मल्लू मैत्रे, श्रीशैल कुंभार, शिवानंद सोलापुरे आदींनी परिश्रम घेतलं.